हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज असं अगदी हसून व्हिडिओ सुरू करण्याचं कारण म्हणजे एक पेशंट होते आत्ताच आणि ते म्हणाले की मॅडम, मी इतकी घरामध्ये मदत करतो, तुम्हाला कल्पना नाही, म्हणजे घरच्यांना काही कामच राहत नाही. आणि खूप म्हणजे अगदी टॉकेटिव्ह व्यक्तिमत्व होतं आणि ही वॉज लाईक सगळं माझं मी करतो, मला काही माझे कपडे वगैरे काढून ठेवावे लागत नाहीत, माझे मी कपडे इस्त्रीला टाकतो, माझे मी कपडे इस्त्रीला घेऊन येतो, माझे कपडे मी काढून ठेवतो. त्यानंतर माझा डबा जो भरून ठेवलेला असतो बायकोनं, तो मी माझ्या टिफिनच्या बॅगमध्ये ठेवतो. आल्यावर मी तो काढून ठेवतो, पाणी पिणी टाकतो त्याच्यावर. त्यानंतर माझा टॉवेल व्यवस्थित वाट टाकलेला असतो, मी सॉक्स व्यवस्थित धुवायला टाकतो, माझे शूज व्यवस्थित जागेवर ठेवतो, ताट माझं मी घेतो, पाणी माझं मी घेतो, मला काही कोणी द्यावं लागत नाही. आणि मला माझ्या डोळ्यासमोर असं येत होतं की संस्कार वर्गामध्ये आम्ही जे मुलांना शिकवतो की आपलं सगळं स्वतः करायचं, ते हा मला एक 40-45 वर्षाचा माणूस सांगतोय की जो मॅनेजरपेक्षा वरच्या लेवलला आहे कंपनीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टींना ज्या करणं म्हणजे इट इज ऑन द गो, असं तुम्ही सहज करू शकता, याच्यामध्ये वेगळं काही तुम्हाला उठून करावं लागत नाही. या गोष्टीला सुद्धा तो मी खूप मदत करतो आणि त्यामुळं कसे माझे घरातले खूप सुखी आहेत मी असल्यामुळं, असं काहीतरी डोक्यात कन्सेप्ट घेऊन चालत होते. आता ह्याच्यामध्ये सीधी बात नो बकवास, खरं सांगू का, घरामध्ये जर सगळेजण आपलं आपलं जसं यांनी सांगितलं तसं आपल्या आपल्या गोष्टी करत असतील आणि जे समोर दिसेल एखादी किती छोटीशी गोष्ट असू दे, मग अगदी पांघरुणाची घडी करून ती आतमध्ये ठेवणं किंवा बेडशीट सुद्धा अव्यवस्थित असेल तर ते छान स्वच्छ एकसारखं करून ते एकसारखं दिसावं यासाठी करणं, ह्या जाता येता करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, या आपल्याला जेव्हा आपण वाटतो की असं आपण दुसऱ्यासाठी करतोय किंवा आता माझ्यामुळं हे असे उपकारच आहेत असं वाटतं, तर हे असं नाही आहे. घरामध्ये ह्या ज्या असंख्य छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे तुम्ही कुठल्याही आईला किंवा कुठल्याही स्त्रीला बघा, म्हणजे ती बाथरूममध्ये जरी गेली तरी सुद्धा तिला अशा 1-2 गोष्टी असतात की त्या व्यवस्थित करून ती बाहेर येते. कुठल्याही रूममध्ये जावा, तिला 4 वस्तू तिथं अशा असतात की त्या खरं तर अशा फक्त इथून इथं ठेवायच्या असतात, पण त्या ठेवल्या गेलेल्या नसतात. आणि सतत काहीतरी करत राहणं हे फार इरिटेटिंग आहे. मग भले त्याच्यासाठी शारीरिक कष्ट लागू देत अगर न लागू देत. आणि जेव्हा तुम्ही सगळेजण अशा छोट्या छोट्या गोष्टी ऑन द गो करायला लागता, तेव्हा एक घर म्हणून अतिशय व्यवस्थित राहतं, एक डिसिप्लिन राहते आणि संपूर्ण घराची शिस्त आणि संपूर्ण घराची मानसिक हेल्थ जी आहे की घर व्यवस्थित असल्यावर आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं, आपल्याला काहीतरी नवीन करावं असं वाटतं, ही जी क्षमता आहे ती वाढते. त्यामुळं खूप जास्त मदत करतोय असं समजू नका. उद्या म्हणाल माझं मी श्वास घेतोय, माझं मी अन्न खातोय, हे सुद्धा उपकारच आहेत. हे करणं अपेक्षित आहे स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरासाठी. तोपर्यंत काळजी घ्या.